Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमावासियांचा बुलंद असा महामेळावा दिनांक 8 डिसेंबर रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले जाईल. बेळगाव शहरामध्ये हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच. यासाठी सीमावासियांनी आपापल्या भागामध्ये जनजागृती करून महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर केणेकर यांनी केले. बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मराठा मंदिर कार्यालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर केणेकर होते. सरचिटणीस मालोजीराव आष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. मनोहर केणेकर पुढे म्हणाले की 2006 पासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन घेत आहे. अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मये समिती व सीमावासियांच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. महामेळाव्यासाठी आणि कन्नडिगांचे कार्यकर्ते शहरात व्यावसायिकांना कन्नड भाषेच्या पाट्यांसाठी धांगडधिंगा घालणे सुरू असून ते बंद करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यासाठी मंगळवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात येणार आहे. मये समितीच्या कार्यकर्त्यांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे, असे आवाहन केले. यावेळी RM चौगुले, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. हत्तरगी टोल नाक्याजवळ शुक्रवारी ऊस दरवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यमकनमर्डी पोलिसांनी या प्रकरणी काल शनिवारी रात्री आणि आज रविवारी तब्बल 11 जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे आणखी संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी स्वयंप्रेरित गुन्हा नोंदवून घेतला असून जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे आणि पोलिसांवर जाणून बुजून दगडफेक करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी संशयितांची नावे जाहीर केलेली नसली तरी अटक सत्र सुरू झालं असून चौकशीचा वेग वाढवण्यात आलाय. संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला मंजुरी दिली आहे. बिहार निवडणूक निकालानंतर हे अधिवेशन होणार असल्याने त्या निकालाचे पडसाद, मतचोरी, SIR आदी मुद्द्यांवरून सभागृहातील वातावरण चांगले स्थापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संसदीय कामांची आवश्यकता पाहून हा अवधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना आढळल्याने माळ मारुती पोलिसांनी उज्ज्वल नगर येथील 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. शिवबसवनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद कैफ आसिफ बागवान, वय 23 असून तो उज्ज्वल नगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला संशयाच्या आधारे थांबवून वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक PM मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वर्तन करताना आढळून आलेल्या युवकाला शहापूर पोलिसांनी गांजा सेवन प्रकरणी अटक केली आहे. साकीब मोहम्मद रौफ बेपारी, वय 24, राहणार विष्णू गल्ली, जामिया मशीद, वडगाव असं अटक करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. वडगाव येथील विष्णू गल्ली क्रॉसजवळ साकीब हा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरित्या वागत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचं आढळून आलं. आरोपीस त्वरित वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तपासणीमध्ये गांजा सेवनाचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव बसवण्यात आलेल्या जॅमरमुळे संपूर्ण परिसरातील मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. परिणामी ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी आणि बँक कर्मचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. BSNL, जिओसह इतर सर्व नेटवर्कवर संपूर्णपणे परिणाम झाल्याने फोन कॉल्स, इंटरनेट सेवा यावर प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प होत असून बँक व पतसंस्थांच्या डिजिटल व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण खोळंबले आहे. या समस्येविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वीही रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला होता. मात्र अद्याप ठोस उपाय न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी कारागृहाच्या जॅमरचा परिणाम स्थानिकांवर होणार नाही यासाठी प्रभाव नियंत्रित करण्याची मागणी पुन्हा एकदा ग्रामस्थ करत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून शहापूर येथील होसूर मठगल्ली परिसरात प्रसाद चंद्रकांत जाधव या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्लेखोर तरुणाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत. निपाणी महामार्गावरील खरी कॉर्नर शिरगुप्पी रोडजवळ पतंगाच्या मांजा दोऱ्यामुळे दुचाकीस्वार पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. जखमींच्या नावे पृथ्वीराज सागर मांगले वय 22 व साक्षी सागर मांगले वय 23, दोघेही राहणार हनिमनाळ, तालुका गडहिंग्लज अशी आहेत. पृथ्वीराज व साक्षी हे दुचाकीवरून जात असताना अचानक पतंगाचा धारदार मांजा त्यांच्या अंगावर आदळला. त्यामुळे त्यांच्या गळ्याला व चेहऱ्याला गंभीर इजा झाली. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी CPR रुग्णालय कोल्हापूर येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार काडगवडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजा दोऱ्यामुळे वारंवार अशा दुर्घटना घडत असून प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तिलारी घाटातील महत्वाचा मार्ग सध्या झुडपांच्या विळख्यात सापडला असून रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांमुळे 2 फूट रस्ता झाकला गेलाय. या झुडपांमुळे रस्ता अरुंद झाला असून रस्त्यालगत खोल दरी असल्यानं अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. बेळगाव चंदगड मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा घाट मार्ग अत्यंत महत्वाचा असून अलीकडच्या काळात येथे अपघातांची मालिका सुरू आहे. एका बाजूला तीव्र वळणं, दुसऱ्या बाजूला खराब रस्ता आणि आता झाडांच्या वाढलेल्या झुडपांमुळे संपूर्ण रस्ता धोकादायक झालाय. प्रवासी वर्गातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करण्यात येत आहे. तातडीने झुडुपे हटवून रस्ता मोकळा करावा. वेळेवर उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात टाळण्यासाठी झाडांची छाटणी आणि रस्त्याची डागडुजी आवश्यक आहे असंही प्रवाशांचं म्हणणं आहे. मुंबई येथील ना. जोशी मार्गांवरील दि आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या सुवर्ण महोत्सव समारंभाला आमदार शिवाजीराव पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी डी लाईन रोड येथे आमदार पाटील यांना काही नागरिकांनी भेट देत सह्याद्री एक्सप्रेस व वंदे भारत ट्रेन लवकरात लवकर चालू करण्यात यावी या मागणीसह आदी मागण्यांचे निवेदन दिले. सह्याद्री एक्सप्रेस मुंबई कोल्हापूर रेल्वे, पनवेल पुणे कोल्हापूर, मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावेत. यासह कोल्हापूर चंदगड बेळगाव नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करावे. सावंतवाडी चंदगड बेळगाव रेल्वेसाठी आर्थिक पाठपुरावा करावा व कोल्हापूर वैभववाडी रेल्वेसाठी आर्थिक पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी अॅडव्होकेट चंद्रकांत निकम, ज्योतिबा जाधव, सतीश सुतार आणि आजरा बँकेचे सभासद व कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव शहरात प्रथमच शिवप्रताप दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून हा ऐतिहासिक कार्यक्रम मराठा संस्कृती प्रतिष्ठान बेळगाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जालगार मारुती मंदिर चव्हाट गल्ली बेळगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक नितीन शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचा जागर घडवणारा हा कार्यक्रम सर्व शिवप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवप्रताप दिन साजरा करावा असे आवाहन माजी भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले आहे. बेळगावातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या विद्यापीठ मेळाव्याला शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी विद्यार्थी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. यंदाच्या दुसऱ्या वर्षीच्या उपक्रमात देशभरातील 14 विविध विद्यापीठांनी सहभाग घेतला आणि करिअर अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन केले. एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर मार्गांचा शोध घेण्याची उत्कृष्ट संधी मिळाली. कर्नाटकसह देशातील आणि विदेशातील विद्यापीठांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती. स्थानिक विद्यार्थ्यांना 12वी आणि पदवीनंतर योग्य क्षेत्र निवडण्यास मदत व्हावी या उदात्त हेतूने हा करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. अमिटी, सिम्बॉयसिस स्किल्स, तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट, दयानंद सागर विद्यापीठ, एज्यू अलायन्स विद्यापीठासह अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर किरण सावणूर यांनी अशा मेळाव्यांचे महत्त्व स्पष्ट केले, तर प्राचार्य सॅमसन गोन्झाल्विस यांनी याला जागतिक शैक्षणिक क्षितिजावरचे उत्तम व्यासपीठ म्हटले. सुमारे 500हून अधिक विद्यार्थी व पालकांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. शहरात जिकडे तिकडे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराची ओळख कचरा सिटी अशी झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून विविध ठिकाणचे ब्लॅक स्पॉट हटवण्यास सुरुवात झाली असून येडियुरप्पा रोडवरील कचऱ्याची उचल करून त्या ठिकाणच्या ब्लॅक स्पॉटवर सायकलचे टायर लावून त्यांना रंग देण्यात आला आहे. विविध ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. मनपाकडून वेळेत उचल होत नसल्याने अनेक ठिकाणी मिनी कचरा डेपो निर्माण झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. मात्र आता शहरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यास सुरुवात केली आहे. येडियुरप्पा रोडवरील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणचा कचरा जेसीबीच्या सहाय्याने हटवून त्या ठिकाणी सायकलच्या टायरद्वारे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सदर टायरना रंग देखील देण्यात आलाय. मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती साजरी करण्यात आली. कनकदास जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या कन्नड विषय शिक्षिका शबाना मुजावर उपस्थित होत्या. त्यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कनकदास यांचा जीवन प्रवास, तत्वज्ञान, संस्कृती आणि कलेला दिलेला आधार शबाना मुजावर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बीजी पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका सविता गुरव यांनी केले. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळ प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी यांची विजापूर जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या उपस्थितीत सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कट्टीमणी यांनी बेळगाव शहरात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कणखर आणि संवेदनशील भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस विभागाने त्यांचा सन्मान केला. जिल्ह्यात पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी आता चंदन लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. 2020 ते 2026 या कालावधीत जिल्ह्यामध्ये तब्बल 210 हेक्टर क्षेत्रावर चंदनाची लागवड करण्यात आली आहे. दीर्घकालीन आणि अधिक नफा देणारी ही शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. चंदन झाडांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हवामानातील बदल, अस्थिर बाजारभाव, मजुरांची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी चंदन शेतीकडे वळत आहेत. शासनाच्या प्रोत्साहन योजनांमुळे या पिकाला बळ मिळालं असून कृषी विभागाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत चंदन शेतीचे क्षेत्र 1000 हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चंदनाचे झाड व्यापारीदृष्ट्या तयार होण्यासाठी साधारणतः 10 ते 12 वर्षे लागतात. सध्या प्रति किलो चंदनाचा बाजारभाव हा 6 ते 8 हजार रुपये इतका आहे. एका झाडातून सरासरी 50 ते 80 किलो चंदन मिळते.
त्यामुळे एका झाडापासून शेतकऱ्यांना सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. ही शेती पर्यावरणपूरक, कमी मेंटेनन्सची असून शाश्वत उत्पन्नाचं साधन म्हणून उभरत आहे. चंदन लागवडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवी आर्थिक संधी खुली झाली आहे. बेळगाव दौऱ्यावर असलेले केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेली अंजली शिंदे हिचा सन्मान केला. रविवारी माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी आर्लेकर यांनी हा सत्कार केला. यावेळी उद्योजक प्रसन्न घोटके, नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते. उद्योजक प्रसन्न घोटके यांनी कुस्तीपटू अंजली शिंदे हिला 5,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलची विद्यार्थिनी अंजली शिंदेने 43 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.